नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की एका छोट्याशा बीपासून एवढं मोठं वडाचं झाड कसं तयार होतं किंवा आपण जे जीवन जीवतो त्याचं ऊर्जेत रूपांतर कसं होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लपलेली आहेत एका विज्ञानात, ज्याला आपण म्हणतो जैविकशास्त्र म्हणजेच बायोलॉजी. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण दुनियेची सफर करणार आहोत, जी आपल्या शरीराच्या आत आणि बाहेर सतत कार्यरत असते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला एक अशी मॅजिकल फॅक्ट सांगणार आहे जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं एखादं घर विटांनी बनतं तसंच प्रत्येक सजीवाचं शरीर हे पेशींपासून बनलेलं असतं आणि पेशी हा सजीवांचा सर्वात लहानात लहान पण महत्त्वाचा घटक आहे. काय मी सांगितलं की जी काही पेशी आहे ही काय आहे रे, की सजीवांचा काय आहे रे, एक महत्त्वाचा घटक आहे. तर काही सजीव फक्त एकाच पेशीचे बनलेले असतात, जसे की अमिबा. तर काही आपल्यासारखे प्रगत सजीव कोट्यावधी पेशींनी बनलेले असतात. आता ह्या ज्या काही पेशी आहेत, ह्या पेशींच्या आतमध्ये काय असतं तर केंद्रक आहे, तंतुकणिका आहेत, जे आपल्या शरीराचं काय आहे रे, पॉवर हाऊस आहे. कल्पना करा, तुमच्या शरीरात काय करतात रे, अब्जावधी काय करतात, छोटी छोटी इंजन आहेत, हे सतत काय करतात रे, कामं करतात. म्हणजेच तंतुकणिका ही काय आहे रे, पॉवर हाऊस आहे. त्यानंतर जी काही दुसरा पॉईंट आहे तो आहे वनस्पती आणि त्यांचं प्रकाश संश्लेषण. वनस्पती काय करतात रे, प्रकाश संश्लेषण करतात. आता आपण काय करायचं, थोडं बाहेरच्या जगाकडे बोलूया. म्हणजेच काय, वनस्पती काय करतात रे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हे कसं शक्य आहे, तर ही जी काही प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेलाच आपण काय म्हणायचे, प्रकाश संश्लेषण, ज्याला फोटोसिंथेसिस असेही म्हणतात. सूर्यप्रकाश आहे, पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती ऊर्जा तयार करतात आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचा ऑक्सिजन देतात. विचार करा, जर वनस्पतीच नसत्या तर आपण श्वास घेऊ शकलो असतो का? मुळीचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जैविकशास्त्रामधील जो काही पुढील घटक आहे तो आहे बघा, मानवी शरीर संस्था. मानवी शरीर संस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, जैविकशास्त्र फक्त झाडांबद्दल नाही तर आपल्याबद्दलही आहे. आपल्या शरीरात वेगवेगळ्या संस्था काय करतात रे, काम करतात. म्हणजे तुम्ही खाल्लेला वडापावचं ऊर्जेत रूपांतर करणारी जी काही लॅब आहे तिलाच आपण पचन संस्था असेही म्हणतो. ऑक्सिजन आत घेणारी आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणारी जी सिस्टीम आहे तिला आपण श्वसन संस्था असे म्हणतो. तुमचं हृदय दिवसाला जवळपास 1,00,000 वेळा धडधडतं आणि संपूर्ण शरीराला रक्त पुरवठं, हे सगळं जैविकशास्त्राचाच भाग आहे आणि त्याला आपण रक्ताभिसरण असेही म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता ती वेळ आहे की आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जे काही मॅजिकल फॅक्ट काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, की मॅजिकल फॅक्ट म्हणजेच काय, की पहिल्यांदा जे काही मॅजिकल फॅक्ट आहे तर तो पहिला आहे मॅजिकल फॅक्ट, की पहिला आहे तो DNA. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं एखादी इमारत बांधण्यापूर्वी त्याचा नकाशा तयार असतो, तसंच आपण कसे दिसणार, आपल्या डोळ्यांचा रंग काय असेल, हे सगळं काय असतं रे, DNA ठरलेलं असतं. जर तुमच्या शरीरातील सर्व DNA काय केले रे, जर आपण एका ओळीत जोडले तर ते पृथ्वीपासून सूर्यापर्यंत जाऊन अनेक वेळा परत येऊ शकतील, इतके काय होतील रे, रांब भरतील. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही दुसरा मॅजिकल फॅक्ट काय आहे तर विघटक. आता तुम्ही म्हणाले हे काय मॅजिकल फॅक्ट, हा काय? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जंगलात पडलेली झाडांची पानं असतील किंवा मृत प्राणी काही दिवसात गायब का होतात, कारण तिथे निसर्गाची स्वच्छता मोहीम राबवणारे जीवन आणि कवक हे असतात. जर हे निसर्गाचे सफाई कामगार नसते तर पृथ्वीवर कचऱ्यांचे ढीग साचले असते. लक्षात आलं का? त्यानंतर ना आहे तिसरं, वनस्पतींमधील संवेदनशीलता. वनस्पतींमधील संवेदनशीलता. तर विद्यार्थी मित्रांनो, लाजाळूच्या झाडाला हात लावतात त्याची पानं काय मिटतात, हे जैविकशास्त्रातील प्रतिसाद या संकल्पनेचे एक उत्तम उदाहरण आहे. वनस्पतींना आपल्यासारखीच मज्जासंस्था नसली तरी ते काय करतात रे, बाह्य बदलांना काय होतात रे, प्रतिसाद देतात. किंवा जे काही चौथा मॅजिकल फॅक्ट म्हणजेच काय, मुंग्यांचे काय असते रे, शिस्तबद्ध जग असते. मुंग्या नेहमी एका रांगेतच कशा चालतात, त्या चालताना जमिनीवर फेरोमोन्स नावाचे एक रसायन सोडतात. त्याचा वास घेऊन मागच्या मुंग्या त्यांच्या मागोमाग
येतात. हे प्राण्यांमधील संवादाचं एक उत्तम उदाहरण आहे. किंवा आपल्या हातावरील जे काही सूक्ष्मजीव जग म्हणजेच काय, आपण हात धुण्यापूर्वी आपल्या हातावर काय असतात तर हजारो सूक्ष्मजीव असतात. एक साधा प्रयोग बघा, जर एका ब्रेडच्या तुकड्याला आपण काय केलं रे, घाणेरड्या हाताने स्पर्श केला आणि जर तो डब्यात बंद करून ठेवला तर काही दिवसांनी त्यावर येणारी बुरशी म्हणजेच काय आहे रे, तो एक सजीव सृष्टीचा भाग आहे. लक्षात आलं का? किंवा बघा म्हणजे आपण काय म्हणतो की हे असं नाही तर असं झालं तर काय होईल, लक्षात आलं का? बरं बघा, जर आपल्या शरीरात हाडेच नसतील तर आपण काय होऊ रे, जेलीसारखं काय होईल रे, जमिनीवर पडू. हे काय आहे तर हे सांगतं की आपल्या शरीरामध्ये म्हणजे जे काही मानवी शरीरामध्ये काय आहे रे, अस्थी म्हणजे काय आहेत, हाडे. म्हणजे प्रत्येक जे काही जैविक शास्त्रामधील हे जे काही घटक आहेत हे आपल्याला काही ना काही शिकवतात. किंवा आपलं जे हृदय आहे हे शरीरातील असं पंप आहे की जो कधीही थांबत नाही. म्हणजे तुमचं आयुष्य संपेपर्यंत ते काय करतं रे, की चालू शकतं. पण असं दुसरं कोणतं यंत्र आहे का जे इतकं वर्ष सतत चालू राहू शकेल? म्हणून तुम्ही तुमच्या शरीराची काळजी नक्की घ्या. तर मित्रांनो, अजून आई काय करते रे, आपली ढोकळा बनवताना किंवा इडली बनवताना म्हणजे इन्स्टंट बनवताना आपण काय करतो रे, घरामधील दही असतं तर हे दही कशामुळे बनतं तर दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करणे ही सुद्धा काय आहे, जैविक प्रक्रिया आहे जी कशामुळे घडते तर जी काही लॅक्टोबॅसिलस नावाच्या जे काही जीवाणूमुळे काय होतं रे, हे दही काय होतं रे, बनतं. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ हवा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच सोप्या विज्ञान शिकण्यासाठी मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.